डॉक्टर हास्य हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमचे भव्य उद्घाटन सोहळा. डॉक्टर संदीप हासे आणि डॉक्टर प्राजक्ता हासे यांच्या अथक सामाजिक कार्यातून आणि वैद्यकीय सेवेच्या व्रतातून साकारलेल्या डॉक्टर हासे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमचा उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलाय. या उद्घाटन सोहळ्याला गुरुमाऊली आणि अनेक नामवंत मान्यवर उपस्थित राहणार असून उद्या सकाळी 5 वाजल्यापासून मान्यवरांच्या आगमनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर संदीप हासे यांचे सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवेतील योगदान याची दखल घेत 2023 साली राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. हा गौरव त्यांच्या कार्यक्षमतेची आणि समाजसेवेतील समर्पणाची साक्ष देतो. या नव्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि माते बाळासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल एक मोठे आरोग्य सेवेचे केंद्र ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून भावी वाटचालीसाठी आशीर्वाद द्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप हासे यांनी सर्व नागरिकांना केले. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. डॉक्टर संदीप हासे आणि डॉक्टर प्राजक्ता हासे यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून सामाजिक कार्यातून डॉक्टर हासे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम सेंटर या भव्य दिव्य हॉस्पिटलचं उद्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उद्घाटन होणार आहे. गुरुमाऊलींच्या उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. नमस्ते, मी डॉक्टर संदीप हासे. तर उद्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते आपण आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहोत, शुभारंभ करणार आहोत. तर हे हॉस्पिटल म्हणजे एक नवी सुरुवात आहे आमची. परत डॉक्टर हासे हॉस्पिटल हे इतर हॉस्पिटलांपेक्षा काय वेगळं देणार आहे आणि नागरिकांना ते कोणकोणत्या सुविधा पुरवणार आहे? डॉक्टर हासे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमचा एक एम म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही फक्त सिम्पटम कार्य न करता आजार मुळापासून बरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आमचा आयुर्वेदा, ऑस्टोपॅथी, कायरोप्रॅक्टिक आणि फिजिओथेरपी असा इंटिग्रेटेड अप्रोच हिलिंगसाठी आहे. तसंच आमच्या मॅडम डॉक्टर प्राजक्ता हासे या MS गायनॅक आहे, त्या मॅटर्निटीची प्रॅक्टिस करणार आहे. त्याच्यामध्ये पण थोडा आयुर्वेदाचा बेस असणार आहे. तर आमचा जो अप्रोच आहे तो आयुष हॉस्पिटलच्या पद्धतीचा आहे. आणि मोदी गव्हर्नमेंट सरकारने गेल्या 2 महिन्यापासून आयुर्वेदाला पूर्ण कॅशलेस आणि मेडिक्लेम फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे. हे अति उत्तम कार्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मेडिक्लेम फॅसिलिटी आयुर्वेदासाठी घेऊ शकतात. ही प्रामुख्याने आपल्याला याच्यामध्ये बाब नोंद हे करता येईल. सर, तुमच्या हॉस्पिटल मधल्या टीम विषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची टीम कोणकोणत्या फील्डद्वारे आहे आणि कोणकोणत्या फील्डमध्ये आहे? तर माझं हे पेन मॅनेजमेंट, म्हणजे मी जे काम करतो तो पेन मॅनेजमेंटचं म्हणजे नॉन सर्जिकल अप्रोच असतो माझा. एखाद्याला सर्जरी सजेस्ट केली असेल त्याला विदाऊट सर्जरी कसं बरं करायचं याचा असा उद्देश माझा असतो. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये आमच्या टीममध्ये ऑस्टोपॅथी डॉक्टर, कायरोप्रॅक्टिक डॉक्टर, ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर, आयुर्वेदाचे डॉक्टर, केरळीन काही पंचकर्म थेरपिस्ट पण आपल्याकडे उपलब्ध असतील. म्हणजे आपल्याकडे सुसज्ज अशा आयुर्वेदिक पंचकर्म रूम आहेत ज्यांनी तुम्हाला सगळे पंचकर्मांचा इथे फायदा घेता येईल. आणि त्याच्यासाठी मेडिक्लेम कॅशलेस सुविधा पण आता आलेली आहेच. आणि वरती बघितलं आपली ही जी भव्य 3 मजली इमारत आहे याच्यामध्ये साधारणपणे खालच्या मजल्यावर OPD आणि पंचकर्म कन्सल्टेशन रूम आहेत, पंचकर्म थेरपी रूम आहेत. वरच्या मजल्यावर मॉड्युलर OT, सर्जिकल OT, जनरल वॉर्ड, डिलक्स रूम, स्पेशल रूम, सुपर डिलक्स रूम अशी आपण सुविधा केली आहे. तर आपण आयुर्वेदाचा जो भेटून घेऊ शकता आणि त्याला तुम्हाला मेडिक्लेम फॅसिलिटी पण भेटणार. आणि यामध्ये माझी जी फॅमिली ट्रॅडिशन होती बोन सेटिंगची होती. माझे वडील आजोबा हे बोन सेटिंग करायचे. त्याच्यात मला जी बोन सेटिंगची कला ही अवगत झाली आणि मला असं वाटलं की याच्यात आपण काहीतरी डेव्हलप करायला पाहिजे. तर बोन सेटिंग कलेपासून मग मी कुठेच ती अशी बोन सेटिंग असते का मी ती सर्च करायला चालू केलं. त्याच्यानंतर मला कळलं कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टोपॅथी अशी ट्रीटमेंट फॉरेनमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कॉलेजेस, स्कूल आहे. मग मी तिकडे जाऊन काही शिक्षण घेतं. पाम्स कॉलेज ऑफ ऑस्टोपॅथीमधून मी DOMP असा कोर्स केला 3 वर्षाचा. नंतर मास्टर ऑफ कायरोप्रॅक्टर हा ॲक्रमन इन्स्टिट्यूट स्वीडनमधून मी पूर्ण केला.
आणि जे मी नवीन नॉलेज घेतलं तर पेशंटच्या फायद्यासाठी मी गेल्या 5-7 वर्षापासून वापरतोच. आणि 10 वर्षापासून आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो. त्याच्यानंतर 5-7 वर्षापासून कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीची ट्रीटमेंट पण त्याच्यात ॲड ऑन केली आहे. अशी जी संयुक्त उपचार पद्धती आहे ना ती खूप प्रभावी झाली होते. आणि गेल्या कितीतरी सर्जरी आपण 1000-2000 MRI रिपोर्ट, एक्सरे रिपोर्ट माझ्याकडे संचयित आहे का आपण ते लोकांना बरं इथे केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंद होतो का आपण जे हे आता नवीन हॉस्पिटल चालू केलं इथे लोक ऍडमिट होऊन या सगळ्या ट्रीटमेंट घेतील का. बरेचसे लोक माझ्याकडून बाहेरून यायचे, पुणे, गोवा, गुजरात, तर त्यांना राहण्याची पण सोय नसायची. आणि मग मी त्या अनुषंगाने त्या कल्पनेतून एक हॉस्पिटल तयार करायचं लोकांसाठी अशी मी इच्छा व्यक्त केली. आणि परमेश्वर कृपाने ती आज पूर्ण झाली. आणि अक्षय तृतीयेला तर गुरु माऊली माझे गुरु जे आहे ते स्वतः इथे येऊन याचं उद्घाटन करतात. ती अतिशय आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. आणि जी ही कला आहे बोन सेटिंग किंवा कायरोप्रॅक्टिकची प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांना मोठे मोठे ऑपरेशन करण्याची गरज पडलीच नाही पाहिजे. आयुर्वेदानी, ऑस्टिओपॅथीनी, कायरोप्रॅक्टिकनी आणि नॅचरल ज्या रेमेडीज आहेत त्यांनीच लोक नीट झाली पाहिजे अशी माझी आतून इच्छा आहे. आणि ते नक्कीच इथे तुम्हाला त्याचं इथं ठिकाण आहे त्याच्यासाठीच बनलेलं आहे. आणि तुम्ही इथे या, अनुभव घ्या, तुम्हाला निश्चित चांगले अनुभव येतील. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.